नमस्कार मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय। पहिला पाऊस पडल्यावर जंगलामध्ये ही शेवळी येते। ही शेवळीची भाजी आपल्याला वर्षातून एकदाच खायला मिळते। म्हणजे फक्त पाऊस पडल्यावर 10 ते 15 दिवस ही भाजी आपल्याला खायला मिळते। त्याच्यानंतर पुढचा पाऊस पडल्यावर ही भाजी आपण खाऊ शकतो। ही भाजी चवीला पण खूप छान लागते। चला तर मग या भाजीची आपण रेसिपी बघूया। या भाजीसाठी अशा प्रकारे या जुड्या बाजारात विकायला येतात बघा। आता ही एक मी शेवळी घेतले, तुम्हाला कसं साफ करायचं ते दाखवते बघा। अशा प्रकारे हा जो पिवळा भाग आहे तो नाही घ्यायचा आहे, त्याला इकडनं असं आपण कट करायचं आहे आणि एवढा शेवळ आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे। आता ही सगळी शेवलं मी साफ करून घेते बघा। अशा प्रकारे मी सगळी शेवली सोडून घेतली आहे। केवढी आणि भाजी चवीला खूप टेस्टी असते, आवडीने लोक ही भाजी खातात। आणि ह्या भाजीमध्ये ही काकडं आहेत, ही टाकली जातात। आमच्याकडे याला काकडं बोलतात, तुमच्या इथे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा। हे याला बारीक ठेचून यातला आतला बी काढला जातो। अशा प्रकारे ही शेवली बारीक बारीक कापून घ्या। आता ही शेवली आपली भाजीसाठी तयार आहेत। काकडं तुम्हाला दाखवते कशी साफ करायची आहे ती। असे आपण खलबत्त्याच्या दांड्याने त्याला बारीक ठेचून त्यातला आतमधलं बी काढून घ्या आणि हे सर्व काकडं मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्या।